नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एक युवक विदेशी दारूची तस्करी करताना अटक केलाय. गस्त दरम्यान पोलिसांनी संशयित वाहनाची झडती घेतली आणि त्यामध्ये तब्बल 4.5 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. पाचपावली पोलीस गस्तीदरम्यान एक संशयास्पद कार थांबवली. तपासणी दरम्यान गाडीतील खाकी रंगाच्या 4 बॉक्समध्ये रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू, किंगफिशर, टबोग आणि बर्नविजर ब्रँडची विदेशी दारू व बियर आढळली आहे. जप्त केलेल्या दारू व बियरची एकूण किंमत 4,62,535 इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. नागपूर शहरातून या क्षणीची मोठी बातमी. कुख्यात गुन्हेगार सागर उर्फ बब्बा यादव याला MPDA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून त्याला 1 वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सागर उर्फ बब्बा ओमप्रकाश यादव वय 20 वर्ष हा मागील काही वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. अत्यंत आक्रमक आणि धोकादायक प्रवृत्तीचा हा गुन्हेगार वारंवार गुन्हे करत होता. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कळमना पोलिसांनी त्याच्या विरोधात MPDA महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियमानुसार प्रस्ताव सादर केला होता. आज नागपूर शहराचे पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता देत MPDA कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश दिले. कळमना पोलीस ठाण्याच्या DB पथकानं सागर यादवला नागपूर ग्रामीण परिसरातून अटक केली आहे. वैद्यकीय तपासणी करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. एका दिवसात 2 छाप्यांमध्ये तब्बल 38 लाख रुपयांचे बनावट कपाशी बियाणे जप्त करण्यात आले आहेत. खरीप हंगामापूर्वी अशा बोगस बियाणांवर होणारी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पहिली कारवाई वेलकम पॉइंट चौक अमरावती येथे करण्यात आली. गुजरातच्या सुरतहून येणाऱ्या प्रवासी वाहनावर कृषी विभागाच्या फ्लाइंग स्क्वॉडनं छापा मारला. या वाहनातून HTBT प्रकारचे बनावट बियाणांचे 2500 पाकिट असलेले 4 बॅग आणि 4 प्रिंटेड बॉक्स सापडले, ज्याची एकूण किंमत 25 लाख इतकी आहे. दुसरी कारवाई दर्यापूर तालुक्यातील पिंपळत गावात करण्यात आली. एका शेतकऱ्याच्या घरी झडती घेतली असता तिथून 13 लाखांचे बनावट कपाशी बियाणे सापडले. ही दोन्ही कारवाई कृषी संचालक राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून तांत्रिक अधिकारी राजेश जानकर, श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांच्या पथकानं यामध्ये सहभाग घेतला. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ही महत्त्वाची कारवाई झाली आहे. नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या घरफोडीची घटना समोर आली आहे. महाल भागातील जालाराम निवासात घडलेली ही चोरी तब्बल 24 लाखांहून अधिक किमतीच्या मालाची असून पोलीस तपासात गुंतले आहेत. 31 मेच्या रात्रीपासून 1 जूनच्या सकाळपर्यंत वेळेत फिर्यादी कुटुंबीय अमरावती येथे लग्न समारंभासाठी गेले होते. त्यांनी घर बंद केले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडिकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट फोडून त्यांनी 5 लाख रोख रक्कम तसेच सोने, डायमंडचे दागिने, इमिटेशन ज्वेलरी आणि 2 महागड्या घड्याळांचे चोरी केले. एकूण चोरीस गेलेल्या मालमत्तेची किंमत 24,66,800 रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध IPC कलम 305 आणि 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत असून अधिक तपास सुरू आहे. नागपूर शहरात पोलिसांचे ऑपरेशन थंडर सुरूच आहे. अवैध हुक्का पार्लरवर केलेल्या मोठ्या कारवाईत एका दिवसात 3 ठिकाणी छापे टाकून तब्बल 36 लोकांना ताब्यात घेण्यात आले. 1,49,000 रुपयांचा हुक्का व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली NDPS युनिट व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. पहिली कारवाई सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फर्स्ट कॅफे अँड लॉन्ज येथे झाली. येथे 28 जणांना हुक्का ओढताना पकडले गेले. पोलिसांनी येथे 14 हुक्का पॉट, विविध फ्लेवर्स आणि साहित्य असा 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॅश कॅफेमध्ये झाली आहे. इथे 6 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी 15 हुक्का पॉट, 13 चिलम, 22 पाईप, फ्लेवर्स आणि लॅपटॉपसह 72,370 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिसरी कारवाई अंबाझरी हद्दीतील LSD कॅफे येथे झाली. इथे कॅफे मालक आणि कर्मचारी अशा दोघांना अटक झाली असून 17 हुक्का पॉट, 33 पाईप्स आणि इतर साहित्य असा 47,060 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन्ही ठिकाणांवर एकूण 36 आरोपी ताब्यात घेतले असून 1,49,430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.